वादग्रस्त विधानानंतर हाके आणि वाघमारे एकाच मंचावर। बीडमधील ओबीसी मेळाव्यात दोघे एकत्र, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे एकाच ठिकाणी। मंत्री उदय सामंत शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवर घेतली शरद पवारांची भेट। अखिल भारतीय परिषदेसंदर्भात घेतली भेट। भेटीत राजकारण नसल्याची उदय सामंतांची माहिती। शरद पवारांनी आयुष्यभर मतांची चोरी करून घर भरायचं काम केलं, मंत्री जयकुमार गोरेंची टीका। माणिकराव कोकाटेंचं रमी व्हिडिओ प्रकरणी रोहित पवारांना मानहानीची नोटीस। मंत्री कोकाटेंनी बजावली मानहानीची नोटीस। प्रलंबित नागरी योजना 31 मार्च पर्यंत पूर्ण करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। बेस्ट पतपेढीत पराभव, मात्र मुंबई पोर्ट ट्रस्ट पतपेढीत विजय। मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पतपेढीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा। विजयी उमेदवारांनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट। भाजपला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर दिरंगाई, अचानक घडलेल्या घडामोडींमुळे विलंब। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, पारोळा जलशुद्धीकरण प्रकल्पाचं उद्घाटन। अजित पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर, शहराला स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत प्रथम क्रमांक, योगदान देणाऱ्यांचा सन्मान। चाकरमानी नव्हे कोकणवासी म्हणा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला आदेश। मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत। सरकारकडून नव्या 12 सदस्यीय समितीची घोषणा। अमित ठाकरे यांनी आशिष शेलारांची भेट घेतली, आशिष शेलार यांच्या कार्यालयात घेतली भेट। दूषित पाणी पुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल, पाणी दूषित येत असेल तर तात्काळ कार्यवाहीच्या पालिका प्रशासनाला सूचना। मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून हालचालींना वेग, मुंबईतील आंदोलनापूर्वी वर्षा निवासस्थानी विशेष बैठकीचं आयोजन। बीडमध्ये ओबीसी एकजूट बैठकीचं आयोजन, बैठकीला लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि इतर ओबीसी नेते राहणार उपस्थित। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजपच्या सहकार विभागाकडून पदाधिकाऱ्यांच्या निवडी, येत्या 25 तारखेला सोलापुरात मुलाखतीचं आयोजन। राष्ट्रवादीच्या मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीची 3री बैठक पार, नवाब मलिकांनी घेतला संघटनेचा आढावा। पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीला वेग, अखेर प्रारूप प्रभाग रचना जाहीर, महापालिकेने शहरातील 32 प्रभागांची रचना जाहीर केली। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे यांचे निकटवर्तीय सहकारी गंगाधर काळकुटे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। जरांगे आता मुंबईला जाणार असून बीड जाळल्याप्रमाणे तेथील वातावरणही पेटवण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप वाघमारेंनी केला आहे। नंदुरबार जिल्ह्यात चांगली पर्जन्यवृष्टी होऊन आणि शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळावं यासाठी डॉक्टर विजयकुमार गावित यांचे शनी अमावस्यानिमित्त शनिदेवाला साकडं। सलग 4थ्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा परिसरात मुसळधार पाऊस, मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर पाणीच पाणी। जळगावमध्ये गेल्या 15 दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग, काही धरणांना नद्यांना 100% जलसाठा, तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पंढरपुरात महापुराचा धोका टळला, पुराचं पाणी ओसरायला सुरुवात, 24 तासात 40,000 क्युसेकनं पाणी कमी। राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद, 1 जून ते 22 ऑगस्ट काळात 793.6 मिलीमीटर पावसाची नोंद। कृष्णा नदीला आलेल्या पूर परिस्थितीचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा घेण्यात आला। पूरग्रस्तांसोबत बसून केलं जेवण, जेवणाचा आस्वाद घेताना पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जेवणाची गुणवत्ता देखील तपासली। बुलढाणा शहरात मुसळधार पाऊस, नागरिकांना दिलासा, पावसाचा शेतीला फायदा, शेतकरी मात्र आनंदी। वाशिममध्ये अनसिंग येथील पर्जन्यमापक यंत्रात बिघाड, अतिवृष्टी होऊनही पावसाची नोंद कमी, गावकऱ्यांनी केली अहवालाची होळी।
सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद. ऑगस्ट महिन्यात 105 पट जास्त पाऊस. पावसाचा खरीप हंगामाला फटका. 4,37,000 हेक्टरवर पेरण्या पूर्ण. सोलापूरमध्ये अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान. आजपासून पंचनामे सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर संकट. वाशिमच्या जवळका शेत शिवारात पाणी शिरलं. पिकं खराब होण्याच्या भीतीनं शेतकरी चिंतित. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात पावसामुळे शेतीचं नुकसान. आमदार राजेंद्र राऊतांनी केली शेतात जाऊन पिकांची पाहणी. यवतमाळमध्ये पैनगंगा नदीच्या पुरानं शेती गेली खरडून. खरीप हंगामातील पिकांची झाली माती. नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गावकऱ्यांकडून मागणी. देशात खताचा साठा पुरेसा. केंद्र सरकारचा दावा. शेतकऱ्यांची मात्र खत टंचाईने कोंडी. विविध राज्यांमध्ये खत टंचाई आणि खताचा काळा बाजार. शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील बैलासमोर नाचवल्या नर्तिका. शिवरे ग्रामपंचायत समिती परिसरातील धक्कादायक प्रकार समोर. सिल्लोड तालुक्यातील बाळापूर येथील यात्रा उत्सवात परिसरातील भाविकांची उपस्थिती. परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी दाखल. परभणी ग्रामसभेत पाण्याचा प्रश्न उपस्थित केल्यानं सरपंचाची मारहाण. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव येथील प्रकार. परभणीत लाडक्या बाप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी. मूर्त्यांच्या दरांमध्ये 25% वाढ. मात्र भाविकांचा उत्साह शिगेला. दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांचा बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या. आंदोलनकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला 10 दिवसांचा अल्टिमेटम देत दारूबंदी न झाल्यास कायदा हातात घेण्याचा दिला इशारा. मुंबई रेल्वे पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत. रत्नागिरीत रेल्वे या ठिकाणी पोलीस ठाणं उभारलं जाणार. गगनचुंबी इमारतींच्या बांधकामासाठी परवानाधारक सुरक्षा अधिकारी अनिवार्य. बांधकाम स्थळी कोणतीही दुर्घटना आणि अपघात होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्याची जबाबदारी परवानाधारक सुरक्षा अधिकाऱ्यांची असणार. 11वीच्या प्रवेशापासून 1,93,000 विद्यार्थी वंचित. उर्वरित विद्यार्थ्यांना अखेरची संधी. 26 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणार शेवटची फेरी. सागरी किनारा मार्गाजवळ अग्निशमन केंद्र उभारण्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी. वरळीतील पूनम चेंबर या सुप्रसिद्ध इमारतीच्या मागे लघु अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार. मुंबई गोवा महामार्गावरील आजपासून अवजड वाहतुकीस बंदी. गणेशोत्सवातील चाकरमान्यांची गर्दी आणि अपघात टाळण्यासाठी निर्बंध लागू. मनसेच्या इशाऱ्यानंतर अटल सेतूवरील टोलमधून इलेक्ट्रिक वाहनांना मिळाली सूट. मनसे पदाधिकाऱ्यांकडून टोलवर पेढे भरवून केलं स्वागत. सांगलीच्या जतमध्ये वर्गणीला कंटाळलेल्या व्यापाऱ्यांनी थेट दुकान बंद ठेवत मोर्चा काढून निषेध नोंदवला. वर्गणीच्या नावाखाली व्यापाऱ्यांचा छळ थांबवावा, अन्यथा व्यापाऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा. चांदूर बाजार तालुक्यातील वनी बेलखेडा इथे स्वर्गीय गोपाळराव बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीनं तानापोळा प्रतियोगिता उत्सव साजरा. तानापोळा उत्सवात 100हून अधिक बाल स्पर्धकांचा सहभाग. धाराशिवमध्ये तुळजापूर नळदुर्ग रोडवर चालत्या एसटी बसने घेतला ब्रेक. ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी. 23 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट पर्यंत अवजड वाहनांना बंदी. बारामतीच्या डोरलेवाडीच्या शाळेची इमारत जीर्ण. रयत शिक्षण संस्थेच्या शाळेची स्थिती बिकट. स्ट्रक्चरल ऑडिट होऊन 6 वर्ष पूर्ण. मात्र प्रशासनाकडून अद्याप दखल नाही. पुणे पालिकेच्या 750 लेटलथीफ कर्मचाऱ्यांना नोटीस. पालिका आयुक्तांनी उगारला कारवाईचा बडगा. कर्मचारी उशिरा आल्यानं कामकाजावर परिणाम. परभणीत गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू. लाडक्या बाप्पांच्या मूर्त्यांना अंतिम रूप देण्यात मूर्तिकार मग्न. यावर्षी मूर्त्यांच्या दरांमध्ये 25% वाढ. मात्र भाविकांमध्ये उत्साह कायम. कल्याण डोंबिवलीतील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे. खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक. टाळ मृदुंगाच्या गजरात केलं आंदोलन.
मुंबईहून कोकणात येणाऱ्या तुतारी एक्सप्रेसला गर्दी, कोकणवासीय कोकणात येण्यास सुरुवात। गणपतीसाठी कोकण रेल्वे ही सज्ज, सिंधुदुर्गातील कुडाळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तोबा गर्दी। गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य प्रशासन सतर्क, कोकण रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू। गणपती उत्सवानिमित्त सर्व ठिकाणी गणपतीच्या आगमनाची लगबग। वसईतील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनवला इको फ्रेंडली बाप्पा। यामध्ये शाडूची माती आणि कणकेच्या गोळ्याचा वापर करण्यात आला। आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांची मोहीम। सण उत्सव काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या सूचना। नागपूरमध्ये मारबत उत्सव संपन्न, काळी पिवळी मारबतची भेट, उत्सवाला भाविकांची अलोट गर्दी। इंदापूरमध्ये अतिक्रमण हटवताना राडा, पारधी समाजावर पोलिसांचा लाठीचार्ज, तहसीलदार यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल। कोकणकर गणपतीसाठी कोकणात दाखल होण्यास सुरुवात, मुंबईहून सोडलेल्या गणपती विशेष गाड्यांना प्रवाशांची गर्दी। मंत्री बावनकुळेंकडून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानाची घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष अभियान, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राबवणार अभियान। भंडाऱ्याच्या लाखणी शहरात मारबत मिरवणुकीचं आयोजन, मोठ्या जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यातील गोडाझरी धरण ओव्हरफ्लो, धरणाचे मनमोहक दृश्य ड्रोनद्वारे कैद। हिंगोलीच्या इसापूर धरणाचे 5 दरवाजे उघडले, 8428 क्युसेकनं पाण्याचा पैनगंगा नदीपात्रात विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मालाड मालवणीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड, मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात आंदोलन, आंदोलनाच्या अगोदरच पोलिसांकडून धरपकड। माणगावमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर। पावसामुळे विक्रोळीतील बुजवलेले खड्डे गेले वाहून, मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे, कन्नमवार नगर परिसरात 7 ते 8 फुटांचे खड्डे, खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं। अकोला आर्णी राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याची दुरवस्था, अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठाले भगदाड, वाहन चालक त्रस्त, अपघाताचा धोका वाढल्यानं नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मोना नदीवरील पूल धोकादायक स्थितीत, प्रशासनाकडून मात्र याकडे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त, तातडीने पूल दुरुस्त करण्याची मागणी। बल्लारपूर नगर परिषदेत 16 ऐवजी 17 प्रभाग नगरसेवकांची संख्या 34, ऑगस्टपर्यंत आक्षेप आणि हरकती दाखल करण्यासाठी मुदत। जालना जिल्ह्यातील अनुदान घोटाळ्यात अधिकाऱ्यांकडूनच 79 कोटी 67 लाख रुपयांचा भ्रष्टाचार, SIT चौकशी करण्याची आमदार बबनराव लोणीकरांची मागणी। अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूरमध्ये भाविकांची गर्दी, देवस्थान कमिटीकडून भाविकांसाठी चोख व्यवस्था। मंत्री नितेश राणेंनी सिंधुदुर्गातील मटका अड्ड्यावर धाड टाकत केली कारवाई, कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचं निलंबन। अटल सेतूसह अन्य टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। छत्रपती संभाजीनगर शहरात भीषण पाणी टंचाई, मनपाने नियोजन करून शहराला 4 ते 5 दिवसांआड पाणी पुरवठा करावा, हायकोर्टाचे निर्देश। 6 फुटाखालील गणपतीचे कृत्रिम तलावात होणार विसर्जन, विसर्जनासाठी यंदा 250हून अधिक कृत्रिम तलाव बांधण्यात येणार। हैदराबादमध्ये वेलफेअर असोसिएशनने तयार केली ऑपरेशन सिंदूर थीम, स्थानिक कलाकारांनी सुमारे 6 लाख रुपये खर्चून बनवलेल्या मूर्तीमध्ये ब्राह्मोस S-400 रायफल्स आणि आर्मी मॉडेल थीम। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 230 बस फेऱ्या रद्द, लांब पल्ल्याच्या बहुतांश गाड्या रद्द। सिंधुदुर्गातून 110 ST बस मुंबईला रवाना, तर मुंबईकर कोकणवासियांना आणण्यासाठी बस रवाना। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा, वंदे भारत एक्सप्रेस 16 डब्यांची चालवण्यात येणार, मध्य रेल्वेची माहिती।
गणेशोत्सवानिमित्त मोदी एक्सप्रेस कोकणकडे रवाना. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नितेश राणे यांच्या उपस्थितीत एक्सप्रेस रवाना. गणेशोत्सवासाठी नागरिक कोकणात जाण्यास सुरुवात. मुंबई गोवा महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद. वाहतूक कोंडीतून प्रवाशांना सुटका करण्याचा प्रयत्न. 364 पोलीस निरीक्षकांची पदोन्नती रद्द. महासंचालक कार्यालयावर आदेश मागे घेण्याची नामुष्की. परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर. पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर. मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी जाहीर केली प्रभाग रचना. ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर. महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू. एकूण प्रभागांची संख्या 33 असणार. पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीला वेग. प्रारूप प्रभाग रचना अखेर जाहीर. शहरातील 32 प्रभागांची रचना जाहीर. तर नागपूर महापालिकेची देखील प्रभाग रचना जाहीर. नागपुरात एकूण 38 प्रभाग असणार. नव्या प्रारूप रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी. छत्रपती संभाजीनगर मनपाच्या प्रभाग आराखड्याला निवडणूक आयोगाची मंजुरी. नव्या आराखड्यात 29 प्रभागांचा समावेश. साहित्यिकांना प्रतिमाह 30,000 रुपये पेन्शन द्यावी. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेची सरकारकडे मागणी. राजश्री शाहू महाराज पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुटुंबावर हल्ला. एकाचा मृत्यू. संभाजी कॉलनीमधील हल्ला. प्रमोद पाडसवान असं मृत्यू झालेल्याचं नाव. अस्वलाच्या हल्ल्यात पिता पुत्र जखमी. चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना. दोघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. कल्याण डोंबिवलीतील रस्ते गणेशोत्सवापूर्वीच खड्डेमुक्त करणार. अखेर केडीएमसीला आली जाग. खड्डे भरण्याच्या कामात निष्काळजीपणा केल्यास कारवाई. अधिकारी ठेकेदारांना आयुक्तांचा इशारा. हिंगोलीतील मराठवाड्यासह विदर्भात हनुमानची यात्रा भरते. शेकडो वर्षांची ही परंपरा असलेल्या या ठिकाणी शेकडो दिंड्या हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी दाखल होतात. माऊली जन्मभूमी श्री क्षेत्र आपेगाव येथे माऊली जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त संस्कृती परिवार मुंबई यांच्या वतीनं 750 दीप प्रज्वलित करून माऊलींचा जन्मोत्सव साजरा. अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांची उपस्थिती. जालन्यात भर दिवसा एकावर चाकू हल्ला. शहरातील अंबड चौफुली येथील घटना. जुन्या वादातून हल्ला केल्याची पोलिसांची माहिती. लातूरमध्ये चोरी आणि घरफोडीच्या प्रकरणात तिघांना अटक. 15,82,000चा मुद्देमाल जप्त. अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाणांची माहिती. पुण्यातील कोंढव्यातील मिठानगरमध्ये टोळक्यांनी केली वाहनांची तोडफोड. पोलिसांकडून 3 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात. धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या अॅल्युमिनियम तारांची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक. गाडीचे हप्ते भरण्यासाठी चोरी केल्याचं समोर. आरोपीकडून 6 गुन्हे उघडकीस. सोलापुरात लाच घेताना 2 अधिकाऱ्यांना अटक. जीएसटी क्रमांक देण्यासाठी मागितली होती लाच. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपाच्या 2 महिला सफाई कामगारांना एसीबीने लाच घेताना पकडलं. जन्म प्रमाणपत्रासाठी मागितली होती लाच. वसई विरार शहरात गटारांच्या लोखंड चोरी करणारी टोळी सक्रिय. चोरटे सीसीटीव्हीत कैद. चोरट्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. सिल्लोड शहरात पुन्हा एकदा पोलीस ठाण्यात मारहाण. फौजदाराला दाम्पत्याची मारहाण. शहरात दुसऱ्यांदा घडली धक्कादायक घटना. अमरावती पोलिसांकडून गांजाची विक्री करणाऱ्या 2 आरोपींना अटक. कारवाईत 37,42,000चा मुद्देमाल जप्त. पिंपरी चिंचवडमध्ये 3 सराईत गुन्हेगारांना अटक. आरोपींकडून 4 पिस्तूल आणि 8 जिवंत काडतूस जप्त. नाशिकमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयितांना अटक. आरोपींकडून 27 धारदार शस्त्र जप्त. बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर व्यापाऱ्याची लूट. 5.25 किलो सोनं लंपास. परिसरात भीतीचं वातावरण.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.